आणि मी असं ठरवलं की 30 days 30 ब्लॉग्स चॅलेंज करायचं. गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. आणि व्लॉगची सुरुवात ही सकाळी 8 वाजल्यापासून होत आहे. आणि मी सकाळी विटामिन घ्यायला आलो आहे, कारण मी आता स्वतःला चेंज करायचं ठरवलं आहे. नवीन वर्षापासून जरा चेंजेस आणायचे स्वतःत. आणि मी असं ठरवलं आहे की 30 days 30 ब्लॉग्स चॅलेंज करायचं मी, जेणेकरून एक माझ्यात पण डिसिप्लिन बनून राहील. कारण मी कन्सिस्टन्सी पण सोडून दिलेली, मी नव्हतो व्लॉग शूट करत नव्हतो काय करत. सो आता मी रेग्युलर बेसिसवरती व्लॉग पण शूट करेन. आणि एक 30 days 30 ब्लॉग्स बनवायचं म्हणजे एक डिसिप्लिन राहील, एक स्वतःत म्हणजे रोज काहीतरी करायचं असं. आणि आता डेली व्लॉग्स म्हणजे मी जिमला जाईल, मग ते सगळं मी शूट करेल. आणि मी खूप दिवसापासून म्हणजे ते देसी वाईज जो इंस्टाग्रामवरती चॅनल आहे त्याच्यावरती जरा फोकस होतो, पण मी आणि यशच जरा त्याच्यात इंटरेस्ट घेतो आहे, बाकी कोण घेत नाही आहे. म्हणजे प्रणव झाला, ओमकार झाला, हे लोक आता स्वतःहून म्हणजे कॉल वगैरे पण करत नाही की भावा करायचा ना. मी केला की थोडाफार टाळतात. ओमकार तरी कधी कधी येतो, प्रणव एवढा येत नाही. म्हणून ठीक आहे, प्रत्येकजण प्रत्येकाच्या कामात व्यस्त असतो म्हणून आपण काही बोलू नाही शकत. बाकी आता मी स्वतःसाठीच काहीतरी करतो. आणि हे जरा तुम्हाला सुचल्यावर का वाटत असेल, कारण एवढं लवकर मला उठायची सवय नाही आहे. सो ॲडजस्ट करून घ्या. बाकी आता विटामिन घेतो आणि नंतर पुढे काय करणार असेल तेव्हा तुम्हाला भेटतो. इथं हाताला लागतो ते मारताना. आईच्या गावात एवढी मेहनत केली पण व्हिडिओ नीटच नाही आली. तिथून सन दिसतो अख्खा, मी अख्खा काळा दिसतो. आता मी डिसिजन केलं आहे की पूर्ण कन्सिस्टंट राहायचं आहे. म्हणजे 30 days 30 ब्लॉग्स हा माझा एक कन्सिस्टंट आहे की नाही हा चेक असेल. आणि आत्ताच म्हणजे मी याच्या आधी 2 क्लिप शूट केल्या, त्या मी फ्रंट कॅमेराने शूट केल्या. आणि बाई फ्रंट कॅमेरामध्ये जो म्हणजे मी बोलतो आहे ते पुढे जातो आहे आणि लिपसिंग पहिलेच राहतं. ठीक आहे, त्या क्लिप वेस्ट गेल्या. आणि आता मी 30 days चॅलेंज घेतलं आहे, पण कंटेंट काय शूट करू हेच कळत नाही आहे. म्हणजे डेली लाईफमध्ये काय कंटेंट शूट करणं. आता जिमचं तर करू शकतो, पण बाकी इतर कुठं फिरायला जावंच लागेल. बघू आता प्रणव आणि ओमकार येतात का नाही, आणि यश. बाकी आता जवळपास एक अर्धा पाऊण तास झाला आहे मी इथं बसलो आहे. आणि नंतर गाडी धुवायची मला. गाडी धुतल्याच्या नंतर मी नाश्ता करायला जाईल आणि मग यशसोबत जाणार आहे पेट्रोल टाकायला. बस एवढंच. घरी आलो आणि घरी आल्याच्या नंतर मला गाडी वॉश करायची होती, पण आमचा जो बोरिंगचा पाणी आहे तोच म्हणजे लवकर गेला. आणि आता मी चाललो आहे नाश्ता करायला. अण्णाकडे इडली वगैरे खाईल आणि मग तिकडून यशला घेऊन आणि ओमकारला, तर ओमकारला घेऊन पेट्रोल टाकायला जाईल. बाकी यश काय बोलला तर ते बघू. आता नाश्ता करून झाला आहे आणि यशला मी बोलवलेला पेट्रोल टाकायला, पण यश नाही आहे. ओमकारला फोन केला, तो बोलतो मी नाही. मग त्याच्यानंतर मी यशला फोन लावलेला. दोघं पण नाही, ते एकटाच जातो, पेट्रोल टाकतो आणि आता डायरेक्ट जिमला जाताना तुम्हाला भेटतो. फर्स्ट डे काय शूट करायचं काहीच कळत नाही आहे. बाकी आता मी जेवून घेतो चिकन आणि राईस आणि चपाती, आणि मग नंतर 2 किंवा 2:30 वाजता मी जिमला निघेल. आज आहे चेस्ट आणि ट्रायसेप्सचा वर्कआउट. ऑल राईट, ऑल सेट फॉर द जिम. आणि सकाळी जे कपडे घातले तेच आता पण घातलेत. आणि आज आहे चेस्टचा वर्कआउट. आय थिंक मी 2-3दा बोललो, पण अजून एकदा बोलतो. आज आहे चेस्टचा वर्कआउट. आणि आता मी चाललो आहे कारण लेट झालं आहे. 2:30 म्हणजे 2:45 झालेत, तर लेट झालं. आता निघतो आणि मग तुम्हाला डायरेक्ट जिममध्ये भेटतो.
फायनली आता वर्कआउट पण झालेलं आहे. मस्त चेस्ट आणि ट्रायसेपला पंप केलं आहे. बाकी तो आपला वर्कआउट पार्टनर आणि आज आमचा एक 11-12चा मित्र आहे, चांगला मित्र आहे आमचा, यश जाधव. तो पण होता वर्कआउट करायला सोबत. बाकी आता घरी जातो आणि पोस्ट वर्कआउट मील घेतो. बाकी 31 डिसेंबरला जिम 2पर्यंत आणि 1 जानेवारीला जिम क्लोज. नो प्रॉब्लेम. मस्त वर्कआउट झाला आणि मी जास्त क्लिप्स नाही शूट करू शकलो कारण फर्स्ट डे असल्या कारणाने जरा नर्वसनेस वाटत होता. बाकी ठीक आहे, आता मी निघतो घरी आणि मग संध्याकाळी कुठं जाणार असं तुम्हाला भेटतो. तर गाईज आता मी आलो आहे आपल्या भावाकडे. नमस्कार गाईज. आणि मी सकाळीच असं बोललेलो की माझं एक चॅनल आहे, म्हणजे आमच्या ग्रुपचं चॅनल आहे देसी वाईन्स करून. तर तो मला आता बंद करायची वेळ आलेली आहे. कारण कसं असतो ना की आता यश आहे ना, तो प्रत्येक गोष्टीत इंटरेस्ट दाखवतो. म्हणजे स्क्रिप्ट लिहिण्यात, व्हिडिओ शूटच्या वेळेस तो इंटरेस्ट फुली येतो. म्हणजे हा बाबा मला करायचं आहे. तो रोज मेसेज पण करतो की उद्या काय करायचं, परवा काय करायचं, 2 दिवसाच्या नंतरचं काय शूट असेल. पण बाकीचे जे कॅरेक्टर आहेत ना ते इंटरेस्ट नाही दाखवत. कदाचित त्यांची म्हणजे आता जसा याचा माइंडसेट आहे की हा शूट आपण केला पाहिजे हे ते, तसा त्यांचा माइंडसेट तो नसेल. त्यांना वेगळं काहीतरी करण्यात रुची असेल. ते आता म्हणजे हा मी म्हणजे मी 30 days 30 ब्लॉग करतोय, तर ते 1 जानेवारीपासून मी अपलोड करणार आहे. पण आजची तारीख काय आहे? 29 आहे आणि 31ला आपल्या भावाचा बड्डे येतो. पण भाऊ चाललाय गावाला कारण तो मामा झालाय. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. ठीक आहे. तसं पण आता काय शूट वगैरे असं तर काय नाही आहे. मी माझ्या स्वतः ब्लॉग वगैरे शूट करणार आहे. बाकी तुला काय बोलायचं आहे? ठीक आहे गाईज, तेवढंच. ओके. थोड्या वेळाने हा ब्लॉग पण एंड करून टाकतो मी, नाही तर आताच करतो, नाही का? आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. थोडाफार बोरिंग झाला असेल, बट जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि भावाला साथ द्या. बाकी परत भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तुमच्यासाठी उद्याचा ब्लॉग इज्जत आणि बांधील.